आजच्या व्हिडिओत बसल्या जागी पोट, मांड्या, कंबर कसे कमी करता येईल यासाठीच 4 सोपे एक्सरसाइजेस आपण पाहणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी महत्त्वाच्या टिपही सांगणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यानंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. सुरुवात करूयात आजच्या व्यायाम प्रकारांना. सर्वात पहिल्या व्यायामासाठी पाय या पद्धतीने मोकळी करा. तुम्हाला शक्य असेल तेवढं अंतर घ्या पायांमध्ये. पाठीचा कणा सरळ ठेवा. जर खाली बसणं शक्य होत नसेल तर बेडवर बसू शकता आणि पाठीचा कणा ताठ ठेवा किंवा तुम्ही भिंतीचा आधार देखील घेऊ शकता. या पद्धतीने आता अल्टरनेट टो टच करणार आहोत. डाव्या हाताने उजव्या पायाला उजवा हात मागे, पुन्हा उजव्या हाताने डाव्या पायाला डावा हात मागे. जितकं शक्य होईल तितकं पुढे येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ज्यावेळी आपण पायाला स्पर्श करू त्यावेळेस हळूवार श्वासात सोडायचा आहे. ठीक आहे, कंटिन्यू करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. या व्यायाम प्रकाराचे तुम्ही 20-20चे 3 काउंटमध्ये रिपीट करा. हळूहळू तुम्हाला झेपेल त्या पद्धतीने. आता पुढचा व्यायाम करणार आहोत. त्यासाठी दोघी हात या पद्धतीने वर स्ट्रेच करा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डावीकडे. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत उजवीकडे. शक्य होईल तितकं साईडला स्ट्रेच करा. यामुळे कमरेवरची, पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. खूप छान. 3 4 श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. 5 जर तुम्हाला पायांमध्ये वेदना होत असेल तर तुम्ही पायाचं अंतर थोडं कमी करू शकता. 5 6 7 एन्जॉय करा आपल्या सरावाला. 8 9 10 10 9 8 7 6 5 3 2 1. रिलॅक्स. तुम्ही पाहू शकतात की साईडला, मांड्यांवर, पोटावर अतिशय छान स्ट्रेच मिळतो. रिलॅक्स करा. यानंतर तुम्ही पायांना रिलॅक्स करण्यासाठी पायांना या पद्धतीने जोडून घ्या. पायांना वर खाली टॅप करा. एक 5 ते 10 सेकंदासाठी रिलॅक्स करा पायांना. श्वास नॉर्मल ठेवा आणि रिपिटेशन्स वाढवा. तुम्हाला पोटावरची, कमरेवरची चरबी कमी करायची आहे तर या व्यायाम प्रकारांची तुम्ही हळूहळू रिपिटेशन्स सेटमध्ये, काउंटमध्ये यांची प्रॅक्टिस करायची आहे. जसं जसं तुम्हाला जमेल तसं तसं तुम्हाला त्या पद्धतीने करायचं आहे. शरीराला अगदी ओढून ताणून कोणत्याही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीये, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला सवय नसेल, शरीराला सवय नसेल तर हळूहळू सुरुवात करा आणि एकदा सवय झाली की तुम्ही काउंट नक्की वाढवू शकता. रिलॅक्स. आता या पद्धतीने दंडासनात बसून घ्या. ठीक आहे. दोघी पाय जोडून घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवा. आता तिसरा व्यायाम करणार आहोत, पश्चिमोत्तानासन. त्यासाठी दोघी हात या पद्धतीने वर,
पायाचे पंजे आत घ्या, श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत हळूहळू पुढे येऊन पायांना स्पर्श करायचा आहे. जितकं शक्य आहे तितकं पुढे या, त्यामुळे पूर्ण पोट एंगेज होतं. मांड्या, कंबर सर्व पूर्ण अप्पर बॉडी, लोअर बॉडी एंगेज होते आणि पोट कमी करायला नक्कीच मदत होते. पायासाठी देखील, पायाचे दुखणे असेल त्यासाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पुढे येऊन स्ट्रेच करायचा आहे. जर समजा हात इथपर्यंत पोचत नसेल तर हळूहळू जिथपर्यंत हात जातोय तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कंटिन्यू करा. श्वास घ्या, श्वास सोडत खाली. 2 3 4 अगदी सहज सर्वांना करता येतील असे व्यायाम प्रकार आहेत. 4 5 6 7 8 9 10. खूप छान. कंटिन्यू. 10 9 तुम्ही सोबत सहज करू शकतात. 8 7 6 पाठीला गोल करू नका. शक्यतोवर पाठीला सरळ ठेवून पुढे पुश करा. 6 5 4 3 खूप छान. 2 1 and hold 5 4 3 2 1. हो, रिलॅक्स करा. आता चौथा व्यायाम करणार आहोत, चक्की चालन आसन. त्यासाठी दोघे हात या पद्धतीने जोडून घ्या. पाठीचा कणा सरळ, पायाचे पंजे आत घ्या, पाय जोडून घ्या आणि या पद्धतीने आपले जे काही कोपर आहेत पूर्ण समोर स्ट्रेच करायचा आहे. श्वास सोडत सोडत पुढे यायचा आहे. श्वास घेत घेत शक्य होईल तितके मागे जायचं आहे. पूर्वी बाया दळण दळायच्या त्या पद्धतीने आपल्याला हातांचा सराव करायचा आहे. शक्य होईल तितकं पुढे या आणि शक्य होईल तितकं मागे जा. मागून ज्यावेळी आपण पुढे येतो तो पूर्ण पोट, कंबर, पाय एंगेज होतात आपले. श्वास घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू पुढे यायचा आहे. जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने. कदाचित पोट मोठं असतं त्यामुळे पुढे येणं जास्त शक्य होत नाही. वेट जास्त असतं, चरबीचं प्रमाण जास्त असतं, तर त्यामुळे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करायचं आहे. 5 श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 6 कोपर फोल्ड करू नका. 7 8 9 10 तुम्ही पाहू शकतात पूर्ण पोट, कमरेचा भाग किती छान एंगेज होतोय. 10 उलट दिशेने करायचं आहे. 9 8 7 6 ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीनेच करण्याचा प्रयत्न करा. 5 4 3 2 1 रिलॅक्स करा. अशा पद्धतीने हे सोपे 4 व्यायाम प्रकार आपण पाहिलेत. या व्यायाम प्रकारांसोबतच
एक अतिशय महत्त्वाचा प्राणायाम आहे कपालभाती प्राणायाम. तर तो कसा करायचा एकदा समजून घेऊ. दोन्ही हात या पद्धतीने मांड्यांवर ठेवा, पाठीचा कणा सरळ, आणि कंटिन्यू आपल्या नाकाने एक्झेल करायचं आहे आणि पोट आत खेचायचं आहे. एका सेकंदात 1 स्ट्रोक, 2 स्ट्रोक या पद्धतीने हळूहळू करायचा आहे. नेमका कसा करावा याविषयी डिटेल माहिती वरती आय बटनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा. कोणी करायला हवं कोणी नाही याविषयी संपूर्ण माहिती त्यात आहे, तो जाऊन नक्की पहा. आणि कमीत कमी 5 ते 7 मिनिटे या व्यायाम प्रकारांसोबत तो एक प्राणायाम जरूर करा. तसेच आहाराचे काही पथ्य देखील आपल्याला पाळायचे आहेत. साखर, मैद्याचे पदार्थ, पॅकेट फूड्स, फास्ट फूड्स, बाहेरचे पदार्थ, तळलेले पदार्थ यापासून थोडे दिवस दूर राहा. रात्रीचे लवकर जेवण करा, 7 ते 8च्या दरम्यान जेवून घ्या. शक्यतोवर सूप, सलाड रात्रीच्या जेवणात यांचा समावेश करा. जसे रुटीन 7 दिवस फॉलो करा आणि तुम्हाला काय फरक मिळाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच तुम्हाला कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ हवे त्या विषयांवर देखील आपण व्हिडिओ बनवू. फक्त महिलांसाठी ऑनलाईन क्लासेस देखील असतात. तुम्हाला त्यात सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.